काय डिग्रीवाल्या बाई, कामात लक्ष आहे ना? पूर्ण करा लवकर. आणि लक्षात ठेवा, सगळा रिपोर्ट मला करायचा आहे. हो, सगळं नीट करते मी सर. ठीक आहे, छान. कसं आहे, तुम्हाला कामाचा अनुभव एकदम कमी आहे ना, म्हणून म्हटलं. हो सर. हो करू नका हो. विधायक काहीतरी काम करा, जेणेकरून आमचं नाव होईल. आमचं म्हणजे माझं, महाजनांचं. हो सर. आणि एक गोष्ट महत्वाची आहे, कुणाला शिष्यवृत्ती द्यायची ना, हे मी ठरवणार आहे. त्यामुळे कामात आगाऊपणा नको. पूर्ण करा लवकर. हो सर. दे. सॉरी, जरा उशीर झाला म्हणून. शेतात काम होती ना. नाही, ठीक आहे. आपण लगेच कामाला सुरुवात करूया. चला. शिष्यवृत्ती करता आपल्याला एका विद्यार्थ्याची निवड करायची. त्याकरता आता मी शाळेतले 10 हुशार विद्यार्थी निवडले, पण आपल्याला आता एकाच विद्यार्थ्याची निवड करायची. स्वस्त वय. हो. राणादा, तू इकडे. राणादा, ते माझं एक काम आहे, मला बोलायचं तुझ्या संग. आता होय. नंतर बोलू की. मी आता जरा. अरे, लई महत्वाचं काम आहे. आत्ताच ऐक. रातच्याला घरी बोलू की. हा, काय म्हणत होता तुम्ही? राणादा, अरे मला आत्ता बोलायचं तुझ्या संग, लई महत्वाचं काम. सांगितलं ना व, रातच्याला घरी बोलू म्हणून. हा, तर 10 पोरांमधनं एक पोरग निवडायचं. अरे असं काय करायलायस? सांगालो ना महत्वाचं काम आहे. घरला जा, उगा खुळ्यासारखं करू नगस. राणादा, मला लई नड आहे. अरे पैसे पाहिजेत मला. घरी जाऊन बोलू की. अरे ऐकून घे की तू. मी काय सांगतो ऐकून घे की आधी जरा. एकदा सांगितलं ना तुला घरी जा म्हणून. मी काय घरी येणार नाही वय? अरे तसं नाही. तुला कळत नाही वय? अरे अरे बाई उभ्या तिथे, आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. जरा भान ठेव की. अरे ऐक की. राणाजी, तुम्ही बोलून घ्या, आपण नंतर बोलूया. मी जाते. अरे जातो का आता? जाती. चला उद्या. आणि पैशाचं पिशवी रिकामीच न्यायची. चल म्हणलं ना वा. यायलाय का राणादा? नाही ना व, अजून किती झोप आहे. तरी मी तुम्हाला सांगत होतो राणादावर दुसरा डाव खेळू नका म्हणून. आता काय करायचं? चल एकमेकांची डोसकी फोडून घेऊया. हा सुरेशदा, भावापेक्षा मास्तरीनबाई महत्वाची वाटायला लागली. ओ बाई, सॉरी, ते मध्येच सूरज आला. काही नाही, ते आमचा लाडका भाऊ आहे ना व, म्हणून ते. हे बघा, मी हा पेपरचा आराखडा तयार केलाय, तेवढा वाचा आणि सांगा बरोबर आहे का. घ्या. याचं काय करायचं? मी पहिल्या पानावर 10 विद्यार्थ्यांची नावं लिहिली आहेत, जी उद्या शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत. आणि दुसऱ्या पानावर मी तक्ता केलाय, त्यामध्ये मी निवड करण्याचे निकष लिहिलेत.
आता ह्या 10 मुलांची विविध स्तरांवरनं परीक्षा घेतली जाईल. स्वच्छता, टापटीपणा, मराठी, इंग्रजी, व्यक्तिमत्व विकास, गणित. घ्या. नाही नको, तुम्ही केलंय ना मग झालं की. हो असं काय, घ्या ना, तुम्ही बघून घ्या. अरे वा, एक चांगलं काम केलंय तुम्ही. पण मी काय म्हणतो, येऊन टाका की 10च्या 10 पोरांना स्कॉलरशिप. उगाच कुणाला वाईट वाटाय नको. कसं आहे, कुणाला वाईट वाटलं की मला बी लई वाईट वाटतंय. हो असं नसतो. स्कॉलरशिप ही अशी काही उगाच देऊन टाकायची गोष्टच नाहीये. ती स्वतःला सिद्ध करून मिळवायची गोष्ट आहे. आता उद्या या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यातून जो उत्तीर्ण होईल त्याला आपण स्कॉलरशिप देऊ. आणि ज्याला मिळणार नाही तो ती मिळवण्याकरता अजून जास्त प्रयत्न करेल ना. लई चांगलं काम केलंय बरं का तुम्ही. पोरांसंग तुमचं बी कौतुक करायला पाहिजे. माझं कौतुक नंतर करा, आधी हा आराखडा तर बघून घ्या. आणि काय तुम्हाला चुका वाटतात त्याही सांगा मला. नाही ते हा, सूरज वाट बघत असेल घरी, जेवायला थांबला असेल. मी निवांत वाचतो. हे घेऊन जा जरा. सांगतो नंतर तुम्हाला. पिशवीत ठेवा. आणि नंदिता मॅडम ना माझ्याकडून थँक्स सांगा माझ्याकडे ही जबाबदारी दिल्याबद्दल. त्यांचा या सगळ्या मागचा हेतू खूप चांगला आहे. ह्या मुलांना प्रयत्न, आत्मसन्मान, कष्टाचं फळ याचं महत्व कळेल. खरंच खूप चांगला उपक्रम सुरू केलाय तुमच्या वहिनींनी. हा, आमच्या वहिनीलाच भारी आहेत. डोक्याने एकदम हुशार आणि मनाने एकदम चांगले. लय चुकीचं वागलंय राणा भाऊजी. आम्हाला कधी वाटलंच नव्हतं त्यांच्या मनात ही अशी खोट असेल म्हणून. एक मोठा भाऊ म्हणून ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात असं वाटलं, पण नाही. लहान भावाला तर फार हडतुडच केलं. असं वागायला नको होतं राणा भाऊजींनी. लय चुकल्यात ते. आणि तुलाच लय पुळका आहे त्याचा. दोघं बी सारख्याला वारकच म्हणा. मग काय काय म्हणलीस तू? 5चा मुहूर्त आहे, राणादा पैसे देणार आहे. कुठे पैसे, कुठे आहे मुहूर्त? त्या उद्या देखत माझ्या इज्जतीचा पंचनामा झालाय. असं काय राहील गावात? हा असू दे, आता आलं की विचारू. म्हणजे तू विचार चांगलं खडसावून. म्हणा माझ्यापेक्षा एवढं जास्त काय महत्वाचं काम होतं? ढेकळाचं काम. दोघांचा नुसता टाइमपास चालला होता. त्या मास्तरनी बरोबर गप्पा मारायला टाइम आहे, माझं साधं ऐकून घेतलं नाही त्यानं. मग आता तर विचारायलाच पाहिजे. समजा नको जा. आलात राणा भाऊजी. स्कॉलरशिपच्या कामाचं काय झालं? ठीक आहे. अरे बापरे, हे समजा तुम्ही केलं भाई. लईच अभ्यास आहे हो राणा भाऊजी. नाही मी नाही, हे समजा अंजलीबाईने केलंय. एवढं अवघड मला थोडी जमणार आहे. ते करत आहे म्हणा. राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला उगाच कामाला लावलं बघा. खरं तर तुम्हाला शाळा आवडत नाही ते माहिती आहे आम्हाला, पण तुमच्या डोक्याला लई ताप होत असेल ना? नाही,
एवढा काय ताप नाही म्हणा. नाही, आम्हाला माहिती की तुम्हाला त्रासच होतोय. आम्ही एक काम करतो, त्या मास्तरीन बाईंना सांगतो की हा त्रास तुमच्याकडनं काढून घ्या, तुमचं तुम्ही काय ते बघा. नाही नाही नको. नाही नाही नको काय अहो. म्हणताय राणा भाऊजी तुम्ही? हा? अहो थांबा, तुम्हाला आत्ता या प्रश्नातनं मोकळं करतो आम्ही. तुमच्या जीवाला म्हणजे आमच्या जीवाला त्रास हो. हॅलो. हा, नंदिता गायकवाड बोलतोय. हा, आमचं राणा भाऊजी सांगत होतं तुम्ही लई चांगलं काम करतासा. बरं ते 10 पोरांचं काय हो, ते काय कळलं नाही. मी निवड करण्याचे विविध निकष त्या नोंदींमध्ये लिहिले. आता ह्या 10 मुलांची सगळ्या स्तरांवरनं परीक्षा घेतली जाईल आणि जो बेस्ट असेल त्याला शिष्यवृत्ती मिळेल. वा, चांगलं आहे की. थँक्यू. मी निवड प्रक्रिया पूर्ण झाली ना की लगेच तुम्हाला कळवते, किंवा महाजन सर कळवतीलच. आणि उद्या राणाजी असतीलच ना? वय असतील की. ठीक आहे, ठेवू मग मी. बरं बरं, चालतं. हा, राणा भाऊजी नव घेतील की परीक्षा? अहो येतील की, त्यात काय. राणा भाऊजींना जमणार नाही असं काम आहे का या जगात? हा, येतील घेतील. चला ठेवतो. राणा भाऊजी, घोळ झाला हो. लई मोठी चूक झाली बघा आमची. ते मास्तरीन बाई म्हणत होत्या की तुम्ही त्या 10 पोरांची परीक्षा घ्यायला जाणार आहे म्हणून, आणि आम्ही भय म्हणून बसलो. खर तर या समजातनं मोकळं करण्यासाठी आम्ही फोन केलता आणि तुम्हाला अडकवूनच बसलो बघा. आम्ही एक काम करतो, आम्ही त्यांना सांगतोच की राणा भाऊजी काही हे समजा करणार नाहीत, उद्या ते परीक्षा घ्यायला नाही येऊ शकत. नाही नाही नको, कशाला. आता तुमचा शब्द गेलाच आहे, खाली पडून चालणार नाही. जा तुम्ही. जाशीला नव? त्या पोरांची परीक्षा घेशीला नव? नाही नाही, अहो पोरांची परीक्षा घेणं लय अवघड असतंय. पोरं लय बिलंदर असत्या तो, पण आपण घाबरायचं नाही. राणा भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काही अडलं तर इकडं तिकडं बघा, नुसते हसा. आपण तुम्हाला काही येत नाही असं दाखवू नका. हा, खर तर कॉप्या पुरवल्या असत्या तुम्हाला, पण गायकवाड घराण्याच्या इज्जतीला शोभत नाही होते म्हणून. अवघडच आहे समज. आता मी परीक्षा घ्यायची, पण कशी? कसल्या फंदात अडकलो मी. कोण कुणाची परीक्षा घेतय हे कळलंच उद्या. बैल मुलांची का मुलं बैलाची? नाही गेला तर मास्तरनीला वाईट वाटत, आणि गेला तर या बैलाची बिनकामाची अक्कल त्या मास्तरनीला समजत. मजा आहे बाबा. काय काय करावं लागतंय या बैला पायी. शे. राणा भाऊजी, ओ राणा भाऊजी, अहो यावं का आम्ही आत? राणा भाऊजी, अहो सकाळ झाली, शाळेत जायचंय ना तुम्हाला?
गुड मॉर्निंग राणा भाऊजी. ड्रेस नीट इस्त्री करून ठेवलाय ना व? नाही, परीक्षा घ्यायला जायचंय तुम्हाला, जरा नीट दिसायला पाहिजे ना व? माझं पाय नाही, माझं पोट लय दुखायलाय. अहो, लय कसं तरी होतंय बघा. अहो असं काय करतायसा? शाळा परीक्षा म्हणलं की असं पोटात गोळा आल्यासारखं होतंय बघा. पण तुम्हाला आज त्या 10 पोरांची परीक्षा घ्यायला जावं लागल. आपण शब्द देऊन बसलोय. पण मी तिथे जाऊन करू तरी काय? अहो, 4थीतनं शाळा सोडून दिलेला, शाळेला घाबरणारा, आता अभ्यास कसं संग खायचं हे बी माहित नाही मला. मी काय त्या हुशार पोरांची परीक्षा घेणार? पण अंजलीबाईंनी तर सांगितलंय ना व की तुम्ही परीक्षा घ्यायला आलंच पाहिजे म्हणून. आता तुम्हीच बघा, त्या बाईंचं मन राखायचं का मोडायचं ते. राणा भाऊजी, अहो अहो तुम्ही घाबरतायसा कशा पायी? तुम्हाला थोडीच परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे. नसल जमणार तर आत्ताच सांगा, आम्ही त्या बाईंना फोन करून सांगतो. फक्त गायकवाड घराण्याचा शब्द मात्र खाली पडणार बघा. नाही, जातो मी. आमचा शब्द राखण्यासाठी तुम्हाला लईच त्रास होतोय. राणा भाऊजी, अजूनही सांगा. नसल जमत तर खरंच फोन करून सांगतो आम्ही त्यांना. बाई स्वतः घेतील परीक्षा. आम्हाला जर त्या काही बोलल्या तर आम्ही ऐकून घेऊ की तुमच्यासाठी. नाही नाही, असं कसं? आता वय म्हणलोच आहे तर जातो तो पंचतोंडी. हं? म्हणजे ते तुम्हाला काही बोलू देणार नाही कुणाला. आलोच आवरून. येड रे येड. बैला, खर तर आज तुझीच परीक्षा होणार आहे. साहेबराव, तुला तर माहितीच आहे, शाळेचा ना आपला 36 आकडा आहे ते. अरे आपले दोस्त बारक्या ढेरपोट्या पोस्टर यांना समज जमतंय आणि मी त्यांना काय विचारणार? हे काहीतरी भलतच होऊन बसलंय बघ. अजून पण सांगा, येळ गेलेली नाही. तुम्हाला खरंच जमत नसेल तर आम्ही फोन करून सांगतो त्या बाईंना. त्या बाई स्वतः घेतील परीक्षा. हो, काय करू? सांगू काय मला जमत नाहीये? अरे साधं तालमीत सुद्धा माझा जोर बैठक तो भाल्या मोजतोय. शाळेचं नुसतं नाव जरी काढलं तरी माझ्या पोटात गोळा येतो. हा, गेले काही दिवस शाळेत जातोय मी. अरे पण तेव्हा हे अभ्यासाचं आणि परीक्षेचं झोंबड नव्हतं. पण आता अरे हे समजा अंजलीबाईंशी दोस्ती केली म्हणून ही अवघड असते दोस्ती निभावणं बाबा. हा, मी तर लई फसत चाललोय यात.